बरोबर आहे बरोबर आहे आणि जर तुम्हाला या ठिकाणी साथ द्यायची तर फक्त टाळ्या वाजवून खेळाडूंना साथ द्या. कुठली बॅड कमेंट कृपया करू नका. बहुत देता है तो काय फायदा बहुत नाही बोलला तो नाही बोलला नाही बोलला तो नाही बोलला नाही बोलला तो नाही बोलला हे तो नाही बोलला नाही मारला बोलला तो नाही बोलला तो प्रेक्षकांना विनंती आहे आपण कुठल्या प्रकारचे कॉमेंट्स करू नका. केवळ टाळ्या आणि शिट्ट्याच वाजवायच्या आहेत. मानकरी प्रीमियर लीग आणि या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये चालू असलेला दुसऱ्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी तुमच्या समोर रंगतोय. उपस्थित सर्व क्रीडा रसिक आणि त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ तुम्हा सर्वांचं मी साहिल शिवट पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि तुम्हा सर्वांना घेऊन जातोय पुन्हा एकदा लाडगर गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये मानाच्या सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर आले आहेत. जगताप फायटर तर त्यांच्या विरोधामध्ये रुची स्पोर्ट्स. एका बाजूला मिलिंद सुर्वे तर दुसऱ्या बाजूला रुपेश शेत्रे सरांच्या मालकीचा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जगताप फायटर संघ आपण पाहिला तर अगदी शेवटच्या क्षणाला आपलं नाव नोंदवलं गेलं या स्पर्धेमध्ये आणि जो काही संघ या मालकांना मिळाला या जगताप फायटर संघाला मिळाला. अगदी दोन स्टारकास्ट आपली तालुक्यातील कबड्डीच्या पदावरती पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे राज सुर्वे जो की लाडगर गावाला बिलॉंग करतो तर दुसरा म्हणजे सालदुरे गावचा सुपुत्र आर्यन करदेकर. या दरम्यान रुपेशजी यद्रे यांच्या मालकीचा संघ असलेला रुची स्पोर्ट. रुपेशजी यद्रे हा आजारी असल्यामुळे इथे येऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या मातोश्री इथे हजर आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आणि आपल्या या संघाचा खेळ पाहायचा आहे. रुपेशजी यद्रे यांच्या मातोश्री खास चंद्रनगरहून हा सामना पाहण्यासाठी मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. एका बाजूला आपण पाहतोय तर जगताप फायटर्स संघानं आपल्या लीग स्टेज मधले सलग 3 सामने जिंकले तर दुसऱ्या बाजूला रुची स्पोर्ट्स पहिल्या दिवशी पराभव स्वीकारावा लागला परंतु त्यानंतर येणारे 2 दिवसामध्ये आक्रमक खेळ करत कमबॅक केला आणि सलग 2 विजय मिळवले. असे दोन बलाढ्य संघ या ठिकाणी सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेले पाहायला मिळत आहेत. पहिल्या सेमीफायनलचा सामना सी रायडर संघाच्या नावावरती राहिला आहे तर या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जगताप फायटर आपलं सातत्याने चालू असलेलं विजयी घोडदौड मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवेल की रुची स्पोर्ट्स संघ या ठिकाणी जगताप फायटर्स संघाला पहिला पराभव देत या संपूर्ण स्पर्धेतला प्रवास देखील थांबवेल. रोमहर्षक लढत असेल. हा सामना थोडासा लो स्कोरिंग राहील परंतु एक रंगतदार सिच्युएशन मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला जगताप फायटर्स संघ राज सुर्वे आणि आर्यन करदेकर या 2 खेळाडूंच्या जोडगोळीनं आपल्या संघाला सावरलंय. त्याचबरोबर प्रथमेश माने या खेळाडूची साथ मिळाली. भरत संकुलकर या खेळाडूची साथ मिळाली. स्टार्टिंग 7 आपण पाहतोय तर अगदी सुरेख आणि अप्रतिम दर्जाची जगताप फायटर्स संघाची पाहायला मिळते परंतु कालच्या रात्रीमध्ये फसलेला सामना 2 सुपर टॅकलच्या जोरावरती रुची स्पोर्ट्स संघाच्या डिफेन्सने देखील जिंकवला आहे. डिफेन्स रुची स्पोर्ट्स संघाची ताकद आहे तर चढाई मार्फत सातत्याने धुरा सांभाळली आहे. एक खूप मोठा अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती अनेक स्पर्धा गाजवत आलेला सालदुरे गावचा सुपुत्र आणि जय सीमा माता सालदुरे संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू यंदाच्या अंगामध्ये रुची स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय विपुल सुर्वे. आणि आज मात्र आपण पाहतोय रुची स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून याचा संघ प्रशिक्षक म्हणून जितू माने यांना आपण पाहतोय सातत्याने श्रीराम करदे संघाकडून आपला खेळ सादर करताना पाहायला मिळाले. या ठिकाणी वरद हा खेळाडू पाहायला मिळतोय. अगदी शांत सेमी खेळ केली आणि रिकाम्या माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा विपुल सुर्वे पाहायला मिळेल. रुची स्पोर्ट्स संघाचा आयकॉन खेळाडू आहे. आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. अगदी शांत सेमी खेळ करत परततोय का रणनीती प्रत्येक चढाईमागे पाहायला मिळेल या खेळाडूच्या माध्यमातून. खेळ पलटवण्याची ताकद हा खेळाडू ठरतो. यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी चढाई
जर्सी क्रमांक 10 जगताप फायटर संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. वेगावरती स्वार होण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कोणावरती या ठिकाणी प्रणय आले या खेळाडूंना अजून एक असा अँकल होल्ड केला आणि सक्सेसफुल कामगिरी करत आपल्या संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडली आणि धावांचा श्री गणेश रुची स्पोर्ट्स संघाचा देखील झालाय. परंतु थर्ड रेड होनक या खेळाडूला आपण पाहतोय. वडदगावचा सुपुत्र श्री साई वडद संघासाठी अनेक स्पर्धा खेळत आलाय. परंतु यावेळेस मात्र आर्यन कर्देकरचा एक झंझावत खेळ मैदानाच्या आतमध्ये गुणाची कमाई फायनल मध्ये दाखल झालाय. चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र फायनलची फेरी सी रायडर संघासमोर खेळण्याची नोंद घ्या. आणि पराभव झालेला संघ तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी शिवसेना संघासमोर खेळेल. सेमीफायनल क्रमांक 2 चढई मार्गमध्ये पुन्हा एकदा विपुल. समोर 7 खेळाडूंचा फुल बॅक डिफेन्स आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिकाम्या हाताने माघारी परतल्या परसूट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. परंतु या ठिकाणी मात्र विपुल सुरू आहे. सेल्फ आउट झालाय. मैदानाच्या बाहेर जाईल. त्यानंतर मात्र रुची स्पोर्ट्स संघासाठी डाव सावरला जाईल. महत्वपूर्ण असेल. गुणाची कमाई होतीये जगताप फायटर संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 व्हॅली ट्रेड अगदी आक्रमक वेगाने या ठिकाणी मात्र निदान रेषा ओलांडली आणि त्यानंतर मात्र माघारी परतली. उभारा 3 नंबरला. यावेळेस मात्र थोडासा शांत सेमी खेळ जगताप फायटर संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 खेळाडूंचा डिफेन्स शिल्लक आहे. 3 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राजचा. परंतु शांत सेमी खेळ करत या ठिकाणी अगदी थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र थर्ड रेड असेल. तिसरी चढाई आकाश या खेळाडूला चढाई मार्गवरती पाचारणी केलं गेलंय. आक्रमकतेसाठी ओळखला जातो हा खेळाडू देखील. चांगल्या दर्जाचा खेळ करत आला अनेक स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई या ठिकाणी केली जाईल. रुची स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये आकाशने या ठिकाणी मात्र गुणाची कमाई केली आहे. डिफेन्स मार्फत या ठिकाणी डिफेंडर थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जगताप फायटर संघासाठी त्याचा डू ऑर डाय स्पेशलिस्ट जर्सी क्रमांक 10 खेळाडू संख्या झाला. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. परंतु शांत सेमी खेळ करेल मैदानाच्या आतमध्ये. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न आहे दोन्ही संघांचा. थर्ड रेडची वाट बघितली जाईल. या ठिकाणी चेंजेस आहे. थर्ड रेड वरती यावेळेस मात्र भरत संकुळकर या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. कोथरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. दाभोळ संघाच्या माध्यमातून गेली अनेक स्पर्धा खेळत आलाय. चांगल्या टच मध्ये देखील खेळाडू आहे. यावेळेस मात्र जगताप फायटर संघासाठी आपला खेळ सादर करतोय. यावेळेस मात्र चुका घडतील. डिफेन्सला चुकायण्यासाठी भाग पाडली या ठिकाणी वरदगाव आणि गुणाची कमाई करत या ठिकाणी मात्र आपल्या संघासाठी पुन्हा एकदा स्कोर कार्ड अंतर एवढाचं काम केलंय. चांगला खेळ आहे जगताप फायटर्स. या ठिकाणी जर्सी क्रमांक 4 आकाश या खेळाडूला आपण पाहतोय. महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा खेळत आलाय. यावेळेस मात्र व्हॅली ट्रेड केली आहे. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा राज सुर्वे आयकॉन खेळाडू आहे जगताप फायटर संघाचा. समोर व्हॅली ट्रेड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आकाश हा खेळाडू सज्ज होतोय. वेगावरती स्वार होऊन अधिक किंकर मारण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बरोबरती सरसावलाय. घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आर्यन कर्तेकर या खेळाडूला टिपलं जात आहे. सक्सेसफुल कामगिरी बॅक टू बॅक थर्ड रेड मध्ये आकाशने केली आहे. गुणाची कमाई बॅक टू बॅक करतोय आकाश. परंतु विपुल सुर्वे अजून देखील मैदानाच्या बाहेर आहे. संभवता रिवाईव्ह होण्याचा क्रमांक 1 पाहायला मिळतोय.
5 खेळाडूचा डिफेन्स शिल्लक राहिलाय. आपल्या साथीदाराला रिवाइव्ह करण्याचं काम आकाशनं केलं मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड हलत ठेवतोय. लो स्कोरिंग सामना होईल. बोनस ओढा बोनस. आता बिंदास टाक. क्रमांक 6 रोहन लोरे या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करेल. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स. 2-2च्या 3 संख्या पाहायला मिळतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हॅलिडेट करून माघारी परततोय. प्रत्युत्तर पण पुन्हा एकदा भरत संकुलकर थर्ड रेड साठी या ठिकाणी दाखल झालाय. 5 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय. एक सक्सेसफुल टॅकल रुची स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये कुणाची भर पडेल. परंतु चढाई मार्गवरती केलेली कुणाची कमाई. जगताप फायटर संघाचा स्कोर कार्ड पुढे ढकलेल. परंतु यावेळेस मध्ये ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल होईल. कुणाची कमाई केली जाते रुची स्पोर्ट्स संघासाठी. सामन्याकडे जाऊया. त्या ठिकाणी विपुल सुरू खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय आक्रमण करण्यासाठी. या ठिकाणी मात्र 5 खेळाडूंचा डिफेन्स. स्कोर कार्ड देखील अगदी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी या मॅच मध्ये जगताप फायटर्स संघाची पाहायला मिळते. एका गुणाची आघाडी देखील कुठतरी विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. प्रत्येक संघाला या 2 संघापैकी एक संघ आपल्याला मिळेल जो की क्वालिफाय होईल. या ठिकाणी नाही होते. सक्सेसफुल कामगिरी आहे जगताप फायटर्स संघासाठी. जास्ती क्रमांक 2 प्रथमेश माने या खेळाडूने बाजी मारली आहे. विपुल सुर्वेला कव्हर लावली आणि तो मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलाय. कुणाची कमाई पुन्हा एकदा जगताप फायटर्स संघाच्या खात्यामध्ये होते. यावेळेस मात्र थोडंसं शांत राजसुमेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज व्हॅलिडेट खूप साऱ्या सजवल्या आहे खेळाडूंना. कारण मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न आहे त्याचा. जोपर्यंत राज आणि आर्यन या 2 खेळाडूंचे दोघंही मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत सातत्याने जगताप फायटर्स संघासाठी विजयाच्या दिशेने जाण्याची किल्ली असेल. परंतु दुसऱ्या बाजूला रुची स्पोर्ट्स अशा प्रकारे कामगिरी केलेली आहे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. रोनकला आपण पाहतोय आज मात्र तितकासा लय मध्ये पाहायला मिळत नाहीये. कुणाची कमाई होत नाहीये. परंतु प्रयत्न करावे लागतील. सेमीफायनल क्रमांक 2 हा सामना या ठिकाणी रंगतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा हरियाणा खेळाडू सज्ज झाला. आक्रमण करतोय प्रतिस्पर्धी संघाच्या बोर्डमध्ये. व्हॅलिडेट करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा रोनक. जास्तीत जास्त आक्रमणासाठी या ठिकाणी भाषण केलं जात आहे. परंतु व्हॅलिडेट करून या ठिकाणी मात्र माघारी परतण्याचा प्रयत्न आहे. थर्ड रेड मध्ये खेळण्याचा प्रयत्न रुची स्पोर्ट्सचा आणि या ठिकाणी मात्र थर्ड रेड देखील जगताप फायटर्स संघाच्या माध्यमातून सजवली जाईल. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये बोनस लाईन ऑफ टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. जर्सी क्रमांक 10 आक्रमण करतोय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. प्रणय सावंत या खेळाडूने या ठिकाणी मात्र टॅकलला सुरुवात केली आहे. सक्सेसफुल कामगिरी केली. रुची स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये भर पडते. रुची स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सज्ज झालाय. रनिंग किक करण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या पर्वमध्ये सरसावेल. त्या ठिकाणी आर्यन पाहायला मिळतोय. करण्याचा प्रयत्न आहे. बाहेर गेला. कामगिरी आहे. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडते. विपुल सुर्वे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 6 खेळाडूचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राजला आपण पाहतोय. आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न आहे. माघारी परततोय. पहिल्या सत्रातील खेळ देखील तुमच्या समोर सुरू आहे. ज्या पद्धतीने मागचा सामना अगदी हाय स्कोरिंग पाहिला. परंतु यावेळेस मात्र स्ट्रॅटेजीवाला खेळ दोन्ही संघ करतायत. थर्ड रेड मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सातत्याने स्कोर कार्ड जे आपण पाहतोय तर लो स्कोरिंग मध्ये थांबलाय. 7 या गुणसंख्येवरती आतापर्यंत जगताप फायटर तर 6 या गुणसंख्येवरती रुची स्पोर्ट्सचा संघ पाहायला मिळतोय.
या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. खऱ्या तर जगताप फायटर्स संघाचं देखील एक वैशिष्ट्य झालं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शेवटच्या क्षणाला संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला, परंतु गेल्या 4 वर्षाची कसर याच वर्षी भरून काढली गेली. जगताप फायटर्स संघाच्या माध्यमातून सलग 4 वर्ष लीग स्टेजमध्येच बाहेर पडणारा, एकही विजय न मिळवणारा जगताप फायटर या सीझन 9 मध्ये सलग बॅक टू बॅक विजय मिळवत आपण पाहिलं तर जगताप फायटर्सचा संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झाला आणि संभवतः या ठिकाणी मात्र फायनल साठी देखील पाहायला मिळेल. परंतु रुची स्पोर्ट्स सारख्या एका बलाढ्य संघाला या ठिकाणी नमवलं गेलं तर मात्र जगताप फायटर, अन्यथा रुची स्पोर्ट्सचा संघ संभवतः फायनल साठी क्वालिफाय देखील करू शकतो. मिलिंदजी सुर्वे सरांचा संघ आहे. 4 वर्ष जरी आपला संघ लीग स्टेज मध्येच बाहेर पडत असला तरी देखील रुची स्पोर्ट्स संघाच्या नावावरती देखील होऊ शकतं. विजय कुणाचाही होऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये, परंतु कबड्डी खेळाचा विजय होणं गरजेचं आहे. क्रीडा रसिक जो सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे, तसा रोमांचकारी हाय व्होल्टेज सामना हा मैदानाच्या आतमध्ये होणं तितकंच महत्वपूर्ण असेल. टाक बोनस वरत टाक तो टाक आपण पाहतोय टाकशील. यावेळेस मात्र 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ साजरी करेल. जर्सी क्रमांक 4 आक्रमण सातत्याने चालू आहे. यावेळेस मात्र वेळ चालली आहे. चढाईपट्टू या ठिकाणी बाद होईल. गुणाची कमाई रुची स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय तर स्कोर समान आहे. जगताप फायटर हा संघ 7 गुणांवरती खेळतोय तर रुची स्पोर्ट्सचा संघ 7 गुणांवरती खेळतोय आणि नंतर मात्र थर्ड रेड. आतमध्ये एक महत्वपूर्ण चढाईपट्टू या ठिकाणी मात्र डिफेन्स मार्क वरती घाई गडबड करतोय. गुणाची कमाई रुची स्पोर्ट्स संघासाठी होईल. राज या खेळाडूचा रिवाइव होण्याचा क्रमांक देखील 4था असेल. महत्वपूर्ण 3 चढाईपट्टू या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी गेले जगताप फायटर संघाचे. आर्यन हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, आक्रमण करेल. जर्सी क्रमांक 12 जगताप फायटर संघाचा आयकॉन खेळाडू आहे. यावेळेस मात्र मध्यरेषेवरती स्थिरावला नजरेचा कटाक्ष बचावती टाकला जातोय. बोनस गुणाची कमाई होतीये. स्कोर कार्ड 1 गुणाने जगताप फायटर संघाचं पुढे सरकतंय. पुन्हा एकदा स्कोर कार्ड या ठिकाणी समान गुणांवरती येऊन ठेपलंय. 8 या गुणसंख्येवरती जगताप फायटर, तर 8 या गुणसंख्येवरती रुची स्पोर्ट्स. मारशील मार त्याला. विपुल सूर्य पुन्हा एकदा सज्ज झालाय. ऑल आउट देण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे रुची स्पोर्ट्सचा संघ. 3 खेळाडूचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होतीये. सुरुवात होतीये. यावेळेस मात्र माघारी परततोय. प्रयत्न केले जात आहेत परंतु डिफेन्सने मात्र संयम बाळगलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 प्रथमेश माने ऑलराऊंडर पदाची भूमिका बजावतो आज दापोली तालुक्यामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा जगताप फायटर संघाच्या माध्यमातून सज्ज होतोय. व्हॅलिड रेड आहे. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 रोनक वडण गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. रुची स्पोर्ट्स संघासाठी यंदा संघामध्ये आपला खेळ सादर करतोय. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते. आर्यन कर्णेकरला आपण पाहतोय स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सरसावलाय. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स आहे. गुणाची कमाई होईल. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते. 2 गुणाची हे मारला ना त्याला कॉर्नरला. हे कॉर्नरला मारला नाही. आता ही पूल तिकडे घे. बरोबर आहे बरोबर आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी साथ द्यायची तर फक्त टाळ्या वाजवून खेळाडूंना साथ द्या. कुठलीही बॅड कमेंट कृपया करू नका. बहुत देता है तो फायदा बहुत. नाही बोलला तो नाही बोलला. नाही बोलला तो नाही बोलला.
प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपण कुठल्या प्रकारचे कॉमेंट्स करू नका, केवळ टाळ्या आणि शिट्ट्याच वाजवायच्या आहेत. हे तो नाही बोलला मॅच खूप गरमागरमीची चालू आहे मित्रांनो. मी मागाशी नाही बोलला तो. हाय व्होल्टेज मॅच आहे, हे तो नाही बोलला हाय बोलला व्होल्टेज नाही. मॅचेस चालू आहेत मित्रांनो. कृपया आपण नाही बोललाय. कुठल्या प्रकारचे कॉमेंट्स करू नका, मॅच खूपच गरम आहे. खेळाडूंना सुद्धा विनंती असेल आपण आपली खेळाडू वृत्ती दाखवायची आहे, कारण तमाम क्रीडा प्रेक्षक आपला खेळ बघण्यासाठी इथे आलाय आणि लाडगर प्रीमियर लीग ही आपल्या कलागुणांचा वाव देण्यासाठी खेळली जाते मित्रांनो. कुठल्याही प्रकारचा फायदा देण्यासाठी आपण पंचांचा निर्णय मान्य करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. बरोबर आहे, बरोबर आहे. पंच सुद्धा नक्कीच माणूसच आहे, त्याच्यामुळे चुका या होत असतात, परंतु सुधारणा केली आणि पुढील मॅच चालवते. पुन्हा एकदा आपण जातोय मैदानात घामासन साईडच्या माध्यमातून. पुढे झालं ना, डायरेक्ट पुढे झालं परंतु तर मुंबईच्या या विपुल सभेला जय श्रीमाता चांदुरे संघाचा मास्टर माइंड खेळाडू बोलत नाहीत. प्रत्यक्ष उदाहरण रुची स्पोर्ट्स संघासाठी दिले या ठिकाणी आणि या खेळाडू समस्त कबड्डी खेळायला अनेक स्पर्धा सातत्याने खेळत आलाय. या खेळाडूंना एक सोबत घेऊन खेळणं, कशा रीतीने खेळ केला पाहिजे या ठिकाणी आज चांगल्या सगळे पाहायला मिळतोय. परंतु कबड्डीचा खेळ आहे, खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. खेळाडू वृत्ती दाखवली तर क्रीडा रसिकांची दाद देखील तुम्हाला मिळेल. परंतु सामना इतक्या उत्कंठेला पोहोचणार ना, या ठिकाणी एका गुणासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. हार जगताप फायटर संघाला देखील मान्य नाहीये आणि हार रुची स्पोर्ट्स या संघाला देखील मान्य नाहीये. आयुष्यात अगदी सगळेच काही अगदी सहजरित्या मिळालं असतं तर मात्र बोनस टाक तुझा तू. टाक, टाक, टाक. त्यामुळे तुम्हाला असं करावी लागते, कष्ट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मात्र झालं तुझा. परंतु या ठिकाणी मात्र जगताप फायटर की रुची स्पोर्ट्स की जगताप फायटर सामना रोमांचक स्थितीमध्ये बोनस गुणाची कमाई पूर्ण होईल. आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होतील जर्सी क्रमांक 15 ऑल आउट खेळण्याच्या इराद्याने या ठिकाणी मात्र आक्रमण रुची स्पोर्ट्स चंद्रनगर या ठिकाणी आक्रमण झालंय. स्कोर कार्ड कडे जाऊया. स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये 14 तर 11 या संख्येवरती जगताप फायटर हा संघ पाहायला मिळतोय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. बचपन से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, हौसलों में उड़ान होनी चाहिए. या ठिकाणी मात्र फायनलच्या दिशेने कुठला संघ अग्रेसर होईल हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. राज सुर्वेने केलेली एक चूक बॅकलाईनच्या पाठी गेला, परंतु नंतर मात्र त्यांचा संघ त्याला मैदानाच्या आतमध्ये करू शकला नाहीये आणि त्याच दरम्यान रुची स्पोर्ट्स संघानं संधीचं सोनं केलं आणि जगताप फायटर संघाला पहिला ऑल आउट दिलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा राज सुर्वे. स्कोर कार्ड 15 या गुणसंख्येवरती रुची स्पोर्ट्स तर 12 या गुणसंख्येवरती जगताप फायटर संघ आहे. कमबॅक करेल जगताप फायटर संघ. पहिल्या सत्रातील खेळ सुरू आहे. अशा प्रकारे जर चुका घडल्या तर जगताप फायटर संघाला कमबॅक करण्यासाठी वेळ लागणार नाही आहे. पुन्हा एकदा राज सुर्वे या ठिकाणी सज्ज झाले. स्कोर कार्ड 13 या गुणसंख्येवरती जगताप फायटर तर 15 या गुणसंख्येवरती रुची स्पोर्ट्सचा संघ पाहायला मिळतोय. राज सुर्वेचा आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विपुल सुर्वे मल्टी पॉइंट रेट जगताप फायटर संघाला ऑल आउट करून दिला होता. रुची स्पोर्ट्स एक ऑल आउट दिलाय तरी देखील जास्त लीड या ठिकाणी घेता आली नाहीये. आता जरी आपण पाहिलं तरी एका गुणाची नामात्र आघाडी असून देखील रुची स्पोर्ट्स संघाकडे दुसऱ्या सत्रातील खेळाकडे पुन्हा एकदा जाऊया. उत्कर्षाच्या माध्यमातून ऐकूया धावता सामोरं. धन्यवाद साहिल. जातो आपण या सामन्याच्या जर आपण पहिल्या सत्राचा विचार केला तर नक्कीच
अनुभव काय असतो हे दाखवून देण्याच्या खेळाडूने तो विपुल सुर्वे सालुरे गावचा खेळाडू आहे, ज्याला आपण जय स्वामीला सालुरे संघाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा अनेक क्रीडांगणावरती विपुलचा एक्सपिरियन्स आपण अनुभवलाय. एकंदरीत अनुभव इतका आपला अभ्यास इतका विक्रमी असला पाहिजे की नक्कीच दिलेला डिसिजन देखील बदलण्याची ताकद ही आपल्या अनुभवामध्ये असते, हे दाखवून दिलं विपुल सुर्वेने. रिकाम्या हाताने यावेळेला मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तो ज्याला आपण जय स्वामी सालुरे संघाच्या माध्यमातून बघितलं, तो आर्यन करदेकर यावेळेला जगताप फायटर्सशी थोडासा मैदान आपल्याला पाहायला मिळाला. रिकाम्या हाताने मागे फिरला. अर्थातच समोरच्या संघातील खेळाडू आहे याची जाणीव त्या खेळाडूला होती आणि आता मात्र प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तो 9 नंबरची स्पर्धा केला. मोठा हिरा टिकला गेलाय जगताप फायटर संघाचा. हे नाही मारला मी एका यशस्वी गुणाची कमाई. अरे केव्हाचा जाता सालुरे गावचा खेळाडू सावंत यावेळेला राज्य सुरुवातीला बाद करून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 10 नंबरची असे परिधान केलेला जगताप फायटर्स संघाचा खेळाडू. समोर 5 खेळाडूंचं अभेदक चित्रक्षण कुस्ती स्पर्धेचे आणि यावेळेला मात्र यशस्वीरित्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो विपुल सुर्वे. आणि सुराजांचा खेळाडू त्याच्याकडे बघितलं जातं, पण तोचा खेळाडू आज आपल्याला रुची स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून टेक्निकल वाढवलं ना, टेक्निकल वाढवलं ना. नक्कीच मार पटकन मार वेळेचा परिपूर्णतेने वापर करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तो 11 नंबरची असे परिधान चारी मार राज चारी केलेला. चालू सामन्याचा गुणफलक 15 गुणांवरती आणि 17 गुणांवरती मार वाकून रुची स्पोर्ट्स क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतो. 15, 17, 17, 15 दोन गुणांची आघाडी रुची स्पोर्ट्स क्षेत्रात. पॉईंट दाखवलं नाही 18 आहे. बरोबर त्यांचं वाढवलं ना. एकदा समयचा भार व्हायला जातोय पुढच्या माध्यमातून. 18 15 टाकू टाकू काय नाही आवाज टाक. विपुल सुर्वे यावेळेला चढायचा भार वादळाला पाहायला मिळतोय. टेक्निकल पॉईंट वाढवलं नाही. मोठे चिरंजीव देखील या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरंभ सुर्वे टेक्निकल पॉईंट वाढवा. सुर्वे फॅमिलीचं कबड्डीसाठीचं फार मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. बसर वाचतोय अक्षय सुर्वे, विपुल सुर्वेचे थोरले बंधू पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक एकंदरीत जर आपण कबड्डी सामन्याचा विचार केला तर एक सालगाव असेल, वडंद असेल, त्याचप्रमाणे केश असेल, आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान चालू सामन्याचं गुणफलक आपण एकदा पाहणार आहोत. सादर केला जातोय तो रुची स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चालू सामन्याचा गुणफलक आहे 15-19. 15 गुणांवरती जगताप फायटर्स आणि 19 गुणांवरती रुची स्पोर्ट्स. 4 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती रुची स्पोर्ट्स या संघाकडे. दरम्यान चढायचा भार व्हायला जातोय तो विपुलच्या माध्यमातून. समोर 4 खेळाडूंचं चित्रक्षण जगताप फायटर्स. राज राज बोलत यावेळेला मात्र बघितलं जातं ज्याने या लाडगडच्या दिलाय तो राज्य सुर्वे. पुढे रनिंग मध्ये मार यावेळेला सोळाचा मारमाता आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण रुची स्पोर्ट्स संघाचं आणि यावेळेला मात्र बदल डिस्ट्रिक्ट चालू होते. पाहायला मिळते रुची स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नक्कीच पुन्हा एकदा उत्कृष्ट सांघिक मुलीचा नमुना दाखवून दिलाय. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय, वारंवार चढाई करतोय. तो सुद्धा जाता आणि अनुभवी खेळाडू त्याच्याकडे बघितलं जातं तो विपुल सुर्वे. काय रे मार मार अरे काय रे तापवते आर्यन
आर्यन गर्देकर असेल, विपुल सुर्वे असेल, त्याचप्रमाणे जर आपण विचार करतोय बळू सावंत असेल, नाही पडली आता मात्र बजर वाचतोय तिसऱ्या चढाईची इशारा होते. 2 और डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते. सावंत यावेळेला चढाईचा मारण्यासाठी सज्ज होतो तर रुची स्पोर्ट्सच्या माध्यमातून नक्की ज्यावेळेला आपण विचार करतोय या रुची स्पोर्ट्स चक्रधरी पोहोचतोय 5 गुणांच्या आणि आता मात्र समोर पकड होते बॅकलाईनच्या बाहेरचा असं दाखवला जातोय चढाईपटूला. जगताप फायटर संघामध्ये आर्यन गर्देकर यावेळेला चढाईचं मारण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच दापोली तालुक्याचा गौतम सितारा म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. विचार करतोय तर करणारा एक महत्वाची भूमिका बजावणारा नक्कीच आर्यन खेळाडूंकडून तुझ्याकडून देखील फार अपेक्षा आहेत. नक्कीच ज्याप्रमाणे आपण आर्यनचा खेळ बघितलेला आहे या आधी आणि या आधीच्या अनेक प्रकारांवरती नक्कीच आर्यनला प्रत्युत्तर केलं जातंय ते विपुल सुर्वेच्या माध्यमातून. चालू सामन्याचा गुणफलक 16-21 गुणांवरती जगताप फायटर्स, 21 गुणांवरती रुची स्पोर्ट्स चंद्रनगर. यावेळेला मात्र 4 नंबर जर्सी परिधान केलेला जगताप फायटर्स संघाचा चढाईचा मार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार चढाई करताना संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळताना विपुल सुर्वे संघाचा धुरा जाता आणि जो विचार बघितलं जातं. नक्कीच एक्सपिरियन्स काय असतो हे दाखवून दिलं विपुल आपल्याला मागच्या सत्रामध्ये. कृपया क्रीडाधिकारी शांतता राखायची. आणि अर्थातच बजर वाजतोय तिसऱ्या चढाईची इशारा होतीये 2 और डायरेक्ट. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईचा भार व्हायला जातोय तो पुढची चढाई विपुल सुर्वेच्या माध्यमातून. आणि नक्कीच दोन गुणांची यशस्वी कमाई विपुलच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक पॅरेड पाहायला मिळते बजर वाजतोय. होते आता मात्र जगताप फायटर्सचा संघ एकुलता एक उरलेला खेळाडू जगताप फायटर संघाचा स्वतःला सरेंडर करतोय. समोर अर्थातच विपुल सुर्वे नावाचं वादळ उगवताना आपल्याला आज क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतंय. एकंदरीत विपुलचा खेळ बहारलेला आपण या क्रीडांगणावरती अनुभवतोय. चालू सामन्याचा गुणफलक 16-27 आपल्याला मिळतंय. 16 गुणांवरती जगताप फायटर, 27 गुणांवरती रुची स्पोर्ट्स चंद्रनगर. जर आपण विचार करतोय सतेजी सगळे आहेत, दीपकजी बोरकर आहेत, प्रतीशजी आरेकर, त्याचप्रमाणे सरपंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रतीशजी आरेकरांना बघतोय. भूमिकेमध्ये तुषार पाटील गुणलेखकाचं काम बघतायत, उदयजी शिंदे त्याचप्रमाणे थर्ड रेट सांभाळतायत, वीरेंद्रजी केळसकर बजर सांभाळतायत, अक्षय सुर्वे या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मी स्वतः उत्कर्ष कर्तेकर आणि माझ्यासोबत जोडला गेलाय साहिल शिकवण. नक्की साहिल ज्यावेळेला आपण विचार करतोय आजच्या चालू असलेल्या दुसऱ्या सेमीफायनलचा आपण पहिला सामना जो अनुभवला शिदत्त लाडकर सेमीफायनलचा पहिला राऊंड त्याच्यानंतर हा दुसरा राऊंड. दोन्ही सामने ज्याप्रमाणे आपण स्कोरबोर्डकडे बघतोय अत्यंत ज्याप्रमाणे स्कोरबोर्ड आपल्याला वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळतोय. खरोखर दोन्ही संघांचं आणि सर्व खेळाडूंचं केलं पाहिजे. त्याचबरोबर क्रीडारसिकांचं देखील मनापासून कौतुक. रात्रीचे 12:15 वाजत आलेले आहेत आणि तरी देखील क्रीडारसिकांची संख्या ती कमी झालेली नाहीये. हे लाडकर नक्कीच वैशिष्ट्य राहिलेलं आपल्याला वर्षानुवर्ष पाहायला मिळतंय. सोळा गुणांवरती आपल्याला
क्षेत्राला पाहायला मिळतोय 27 गुणांवरती रुची स्पोर्ट्स चंद्रनगर बरोबर वाजतोय तिसऱ्या चढाईची इशारत होते यशस्वीरित्या पार केली जाते समोर 7 खेळाडूंचं अपेक्षित क्षेत्ररक्षण रुची स्पोर्ट्स या संघाचं नक्कीच निदान विषयावरती यावेळेला जर आपण विचार करतोय ही काय यशस्वी गुणाची कमाई शक्ता फायटर संघासाठी 10 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते रुची स्पोर्ट्स संघाकडे 17 विरुद्ध 27 असा गुणफलक विचार करतोय रुची स्पोर्ट्स या संघाच्या गुणफलकामध्ये अर्थातच 27 गुणांवरती जाऊन पोहोचतोय शेवटच्या क्षणापर्यंत ही रुची स्पोर्ट्स चंद्रनगरचा संघ किंवा पिछाडीमध्ये कळणार नाही यशस्वी ठरेल शक्ता फायटर्सचा संघ एक गुण महत्वाचा असतो हे जाणणारा हा संघ आहे अर्थातच राज सुर्वे पुन्हा एकदा चढाईच्या मारवाडीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण 2 खेळाडू बॅकलाईनच्या बाहेर आहेत तो विपुल सुर्वे खेळामध्ये आहे नक्कीच यावेळेला राज जर रनिंग अटॅक यशस्वी ठरला तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळेला मात्र राज खोलवर चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतं बोनस गोल मिळणार नाही याची जाणीव राजला होती रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो विपुल सुर्वे लाईन घे नक्कीच संपष्ट 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण विपुलच्या दृष्टीस पडतंय चालू सामन्याचं गुणफलक आहे 18-27 मात्र शेटिंग चालू होते वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातो पराजय होईल त्या संघाला क्रीडांगणालाच थांबायचं आणि श्रीलंका जो संघ पराजय होईल तो क्रीडांगणामध्ये थांबेल त्यामुळे आपण श्रीलंका लांडूर या संघाला सूचना देतोय की आपण लगेचच तयार राहायचं चालू सामना संपल्यानंतर आपल्याला 3रा आणि 4था क्रमांक अर्थातच 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची लढत अनुभवायची आहे चालू सामन्यामध्ये विरुद्ध श्रीलंका लाडकर असा सामना असेल श्रीलंका लाडकर आपण तयार राहायचं आहे चालू सुरू आहे आपण सूचनेकडे लक्ष द्यायचंय आपण खेळाडूची कधी शांतता राखायची आहे कोणताही कमेंट करायचे नाहीये विपुल सुरू यावेळेला आपल्या कोर्टमध्ये मागे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय सज्ज होतोय मार बाटलीला मार मार तू लागल बाटली विनंती असेल की आपण धक्का बसता असता इधर चला मैं उधर चला मालूम नहीं मैं किधर चला अगर मैं पहुंच जाता तो फिर यहाँ पे बड़ा बदलाव देखने को मिलता नक्कीच पुन्हा एकदा जाऊया आपण खेळाकडे भिरकावूया 19-28 गुणफलक पाहायला मिळते 19 गुणांवरती जगताप फायटर्स आणि 28 गुणांवरती स्पोर्ट्स चंद्रनगर बाहेर बसवलं जातंय सामना संपायला शेवटची 5 मिनिटे 20 गुणांवरती जगताप फायटर्स 29 गुणांवरती रुची स्पोर्ट्स चंद्रनगर 9 गुणांची आघाडी रुची स्पोर्ट्स चंद्रनगर संघाकडे पुन्हा एकदा विपुल सुर्वे चढाईचा भाग मात्र आपल्याला पाहायला मिळतोय विपुल सुर्वे श्रीदत्त लाडकर आपण खेळण्यासाठी सज्ज राहायचं जो संघ या सामन्यामध्ये पराजित होईल तो क्रीडांगणावरती थांबणारा याची आपण नोंद घ्यायची अर्थातच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची लढत झाल्यानंतर आपल्याला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची लढत पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे श्रीदत्त लाडकर
सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाच्या दृष्टीने तयार राहायचं. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असताना पंचांचा इशारा. या सामन्याच्या सरपंचांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला प्रदेश आरेकर पाहायला मिळते. विपुल सुरू आहे. आता मात्र शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावतोय. आपल्या संघाकडे असणारी 9 गुणांची आघाडी विपुलला ठाऊक आहे. त्याच्यामुळे नक्कीच असणारी आघाडी यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत टिकवण्याचा प्रयत्न केला जातोय विपुलच्या माध्यमातून. यावेळेला मात्र राज सुरू आहे. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. राजला यावेळेला मात्र आक्रमक पवित्र आजमावा लागेल जर आपल्याला इथून प्रथम आणि अनुभवायचे असेल तर. पण राजला देखील बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. चढाईचा मार व्हायला जातो स्पोर्ट्सच्या माध्यमातून. बजर वाजतो. तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. 20-30 असं गुणफलक पाहायला मिळतंय. 20 गुणांवरती जगताप फायटर्स 30. शेवट ट्राय मार. इशारा 10 सेकंद 10 उभा राहा. आहे. नक्कीच रिकाम्या हाताने मागे फिरून ठोकला जातोय. चढाई कबूल केली. एका गुणाची कमाई. यशस्वी चढाई आपल्याला पाहायला मिळाली तर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चालू सामन्याचं गुणफलक 20-32. यावेळेला मात्र यशस्वी आपल्याला वेळ पाहायला मिळाले. लातूर कडे बाद करण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय. आकाशला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. प्रतिकारासाठी सज्ज होतोय विपुल सुर्वे. स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जातोय आर्यन कर्तेकरला. दोन्ही खेळाडू एकाच गावामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आपण विचार केला तर विपुल सुरेला आपण पाहतो जय शिवमाता सालदोरी संघाच्या माध्यमातून. आर्यन कर्तेकरला बघतो श्री शिवमाता सालदोरी संघाच्या माध्यमातून. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे तर दोन्ही संघांच्या संपलेल्या आहेत. नक्कीच या सामन्यामध्ये यापुढे आपल्याला दोन्ही समय पाहता मिळणार नाहीये. एकंदरीत आपण विचार करतो दोन्ही संघांचा नॉनस्टॉप सामना खेळवायचा. दोन्ही संघांना कुठेही टाइमआउट घेण्याची संधी नाहीये. जगताप फायटर संघाचा चढाईपटू अत्यंत वेगाने चढाईवरती स्वार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यशस्वी बोनस गुणाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. पण त्याच वेळेला जर आपण रुची स्पोर्ट्स या संघाचा विचार करतोय विपुल सुर्वे अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण विचार करतो स्कोरबोर्डचा 22-32 गुणफलक पाहायला मिळतंय. विपुलला ठाऊक आहे आपल्या संघाकडे वर्गतच्या 10 गुणांची आघाडी आहे. त्याच्यामुळे कोणतीही जोखीम विपुलच्या माध्यमातून स्वीकारली जात नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीची लढत देणारे दोन्ही संघ या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळेचा परिपूर्णतेने वापर पुन्हा एकदा विपुलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. नक्कीच शेवटच्या क्षणाला विपुल आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट शिल्लक असताना 10 नंबर जर्सी वर्गात गेलेला जगताप फायटर संघाचा चढाईपटू आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. पुन्हा एकदा थर्ड रेड बजार वाजतोय. तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. डू ऑर डाय रेड. समोरच्या खेळाडूला सरेंडर करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. आणि यावेळेला मात्र गाववाले का साथ देंगे क्या. आर्यन कर्तेकर हात मिळवणी करणार का. अर्थातच शिजत लाडकर या संघाला खेळण्यासाठी सज्ज व्हावं लागेल ते जगताप फायटर्स या संघासोबत. कारण यावेळेला मात्र आर्यनने सरेंडर केलं आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय रुची स्पोर्ट्सचा संघ. आणि जगताप फायटर्स या संघाला खेळावं लागेल ते शिजत लाडकर संघासोबत. थांबायचं आहे. शिजत लाडकर खेळण्याच्या दृष्टीने आपला संघ तयार ठेवायचा आहे. यावेळेला मात्र गोड गळाभेट होतीये आणि कदाचित या चढाईनंतर सामन्याची शिट्टी वाजते. सामना संपतोय.